गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला। याबद्दल जाणून घेऊया आमचे एस मराठीचे वृत्त संपादक शामराव सोनवणे यांच्या ग्राउंड रिपोर्ट मधून। नमस्कार। आज जागतिक आदिवासी दिवस हा वणी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकामध्ये उत्साह साजरा होत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक तासापूर्वी या ठिकाणी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकामध्ये जागतिक आदिवासी दिवस हा साजरा करतो। आपण आता जे सामाजिक कार्यकर्ते वर सर काय सांगा? खऱ्या अर्थाने जर आमच्या आदिवासींना खऱ्या अर्थाने ज्या दिवसाने जगायला शिकवलं तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट। आणि खरोखर अभिमानाने सांगतो की या 9 ऑगस्टला खऱ्या अर्थाने या आदिवासींना, या जगातल्या भारतातल्या आदिवासींना खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या राज्यघटनेमध्ये इंडिजिनियस पीपल म्हणजे अनुसूचित जमाती हा जो शब्द आहे तो शब्द देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही या आज 9 ऑगस्ट आदिवासी दिनाच्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा द्यायच्या मला ज्यांनी लहानपणापासूनच जे भूमिका साकारत होते असे बिरसा भाऊ काय सांगणार? आदिवासी दिवस उत्साह साजरा होतोय आणि महाराष्ट्रातील आपल्या वणीतला आदिवासी दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होतो, काय सांगणार? महाराष्ट्रामध्ये वणीचा बिरसा मुंडा चौक हा खूप फेमस आहे, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच जी 9 ऑगस्टची सुरुवात झाली ती आपल्या वणी गावातल्या बिरसा मुंडा चौकातूनच झाली। मला अभिमान वाटतो का आपण वणी गावाचे नारी गाव आणि या आपल्या वणी गावाला देवीचं आपलं जे गड आहे त्यामुळे पण ओळखता। आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक सरकारी येणं नाही, तुमची भावना वेगळी। तुम्ही व्हॉट्सअपवर काही बोलता, पहिले कायद्याचा अभ्यास करा, मग पुरेपूर बोलण्याचा अधिकार करा। तसेच जी राज्य सरकारने घटनेच्या आधारे 9 ऑगस्ट दिवशी पेसा निधीतून 5% जो निधी दिलाय त्याबद्दल आम्ही कमिटीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो आणि इथून पुढे 9 ऑगस्ट हा उत्साह साजरा करू। जय आदिवासी, जय आदिवासी। आपण पाहू शकतो की जे समज कार्यकर्ते आहेत ते मोठ्या जोमाने कामाला लागले। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।